महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणासंदर्भातली आहे। ती म्हणजे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय महिला आयोगाने आता दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, माजी डीजीपी बीके सिन्हा, वकील मोनिका अरोरा आणि एनसीडब्ल्यू समन्वयक लीलावती यांची समिती सुद्धा आता स्थापन करण्यात आलेली आहे। तर नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। नंदकिशोर, एक महत्त्वाची घडामोड या टीसीएस प्रकरणातली ही म्हणावी लागेल, तर काय निरीक्षणे आहेत या सगळ्या अहवालात नोंदवलेली? नक्कीच खरं तर नाशिकमधील ही नामांकित कंपनी होती आणि त्याच प्रकरणात खरं तर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः जी आहे ती दखल घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। समितीने खरं तर 18 आणि 19 एप्रिल रोजी नाशिकला भेट दिलेली होती आणि या भेटी दरम्यान वेगवेगळे म्हणजे संबंधित पीडित महिला असतील किंवा पोलीस ऑफिसर असतील किंवा ज्यांनी ही जबाब नोंदवले होते त्यांच्या संपूर्ण लोकांशी जी आहे ती चर्चा केलेली होती, संवाद साधलेला होता आणि त्यानुसार जवळपास 50 पानांचा अधिक जो अहवाल आहे तो खरं तर अहवाल जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा हा अहवाल 8 मे रोजी सुपूर्द केल्याची सुद्धा आपल्याला सूत्रांची माहिती आहे। मात्र या अहवालात नेमकं काय काय आहे तर त्या कार्यालयात जी वातावरण होतं ते अत्यंत विषारी आणि भीतीदायक वातावरण असल्याचं महत्त्वाचं जे निरीक्षण आहे ते या समितीनं नोंदवलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। तर तरुण महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून लैंगिक, मासिक आणि भावनिक छळ जो आहे तो केल्याचा आरोप आहे। काही महिलांचा विनयभंगाचा सुद्धा जो मुद्दा आहे किंवा प्रयत्न जो आहे तो केल्याचा सुद्धा या संपूर्ण समितीत जे आहे ते म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। एक एकंदरीत जर पाहायला गेलं तर हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धा। नंदकिशोर, एक महत्त्वाचा मुद्दा इथे याच्यात एक असं सुद्धा निरीक्षण आहे की पॉशचा जो कायदा आहे त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची जागरूकता निर्माण करणारी किंवा अवेअरनेसची जी पोस्टर आपल्याला जी इतर ऑफिसेसमध्ये दिसतात ती या टीसीएसच्या कार्यालयात नव्हती। तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर महिला आयोगाने निरीक्षण नोंदवलं आहे। नक्कीच खरं तर पॉश त्याचं शून्य पालनचा गंभीर जो टक्का आहे तो त्या संपूर्ण समितीने जे आहे ते ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण नाशिक कार्यालयात स्वतंत्र अंतर्गत जी समिती असते, तक्रार करण्याची जी समिती असते ती समिती या कार्यालयात नव्हती आणि पॉश कायदा अंतर्गत कार्यालयात कोणतेही जे म्हणजे प्रत्येक जर कार्यालयात आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे अवेअरनेसची काही पोस्टर किंवा माहिती फलक जे असतात ती जागरूकतेसाठी लावण्यात येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या कार्यालयामध्ये अशा पद्धतीचं कोणतेही पोस्टर जे आहे ते लावलेलं नव्हतं। सोबतच जर पाहायला गेलं तर सीसीटीव्ही सुद्धा अनेक कार्यालयात असतात, त्या सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे अनेक जे आहे त्या महिलांवरती दबाव टाकण्याचं जे काम आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आणि पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आता एनसीडब्ल्यू कडून राज्य सरकार आणि संबंधित कंपनी व्यवस्थापक आहेत त्यांना निर्देश जरी दिले असले तरी सध्या ज्या वेळेला हा संपूर्ण प्रकार घडत होता त्यावेळेला या कायद्याचा कोणतीही अंमलबजावणी जी आहे ती या कार्यालयात जे आहे ते होत नसताना आपल्याला पाहायला मिळत होती। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय अनेक महत्त्वाची निरीक्षणं खरं तर या अहवालात नोंदवण्यात आलेली आहेत। नाशिकचं लैंगिक शोषण, टीसीएस आणि धर्मांतर प्रकरण या संदर्भात अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत आणि महिला आयोगाने याची गंभीरतेने दखल घेतली आहे।